वृक्षाचे घोणे पाणीता तळे आक्रम करते आरोळे आला द्राक्षाच्या दळे पिटले टाळे सकाळ के मनोजो मारुतुल्येगम जितेंद्रियं बुद्धिमतावरिष्ठं वातात्मजं वन्नरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हनुमान महाराज की जय गोमाता की जय। तर हनुमंतरायाचं आणि आकंपनाचं युद्ध चालू आहे। हनुमंतरायाने जे मोठा वृक्ष टाकलेला आहे तो वृक्ष आकंपनाने काय केलेला आहे छेदलेला आहे आणि मोठमोठ्याने त्यांनी काय केलेले राक्षसलाई जाऊन आरोळी ठोकलेले आहे। सुरासुर नरवानरावे आचार्य मानते त्वरे ओ कंपन निद्रागिरो सोय समग्र मानते आकंपनाने हनुमंतरायाच्या टाकलेल्या वृक्षाचं छेदन केल्याच्या नंतर तूर वीर वानर हे मोठमोठे योद्धे अत्यंत आश्चर्यचकित होऊ लागलेले आहे। सर्वांना आश्चर्य वाटू लागलेलं आहे। हनुमंताचे तीन विक्रम कल्पने केले निधन तीन कपेचे स्वक संभ्रम आल्हाद पूर्ण योद्धाचा आकंपनाचं हे करून हनुमंतरायांना पण त्यांचे हे आश्चर्य वाटू लागलेलं आहे। इतका बलाढ्यशाली हा रावणाचा दूत हनुमंतरायासोबत युद्ध करू लागलेला आहे। कंपन तुझे होते ख्याते रणे त्वष्टलो मे मारते तो जमीना मारे उदवरते जाय लंके प्रति विजयसी हनुमंतरायाला आश्चर्य झालेले आणि हनुमंतराया म्हणू लागले धन्य धन्य आकंपना तुझी युद्धाची ख्याती आणि तू काय करतो विजयी झालेला आहे तू आताच लंकेत जा असं हनुमंतराया आकंपनाला बोलू लागलेले आहे। ऐकून हनुमंताचे वचन हास्य करी आकंपन जव तुला घेतला नाही प्राण तव बरे जय मजलाय हनुमंतराया असं बोलल्याच्या नंतर आकंपनाला हसू येऊ लागलेलं आहे। हसायला लागलेला आकंप म्हणू लागलेला हनुमंतराया ज्या वेळेस मी तुमचा प्राण घेईन त्याच वेळेस मला विजय आहे असं आकंपन हनुमंतरायाला म्हणू लागलेलं आहे। आधी मारीन हनुमंता मग मारीन स्वामी तर गुणाता अंगद सुग्रीव जामवंता मारीन समस्त वंदना आकंपनाला वेश आलेला आहे। आकंपन नाचू लागलेला आहे। पहिले मी हनुमंताला मारीन नंतर राम लक्ष्मण सर्वांना मारीन असं आकंपन म्हणू लागलेलं आहे। तुझे सांगा दिलीप महाराज